नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेडच्या जगबुडी नदीत बुडून तिघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू। सुट्टीसाठी आलेल्या कांबळे कुटुंबावर शोककळा। रिव्हर्स घेताना अंदाज चुकला, डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू। पावसाच्या प्रतीक्षेत धरण साठ्यात घट। नातूनगर धरणात 7.606 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक। 15 गाव पट्ट्यात जलक्रांती। 31 बोरवेलचे पुनर्भरण करून पाणी टंचाईवर मात करण्याचा अभिनव प्रयोग। MHT CET परीक्षेत रोटरी अकॅडमी महाडचे दैदिप्यमान यश। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील जगबुडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी घडली। या घटनेमुळे खेड शहरात हळहळ व्यक्त होत असून कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मिळालेल्या माहितीनुसार आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तिघे सख्खे भाऊ मूळचे सांगली जिल्ह्यातील असून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत कुर्ला येथे वास्तव्यास आहेत। सुट्टीसाठी ते खेड येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते। बुधवारी दुपारच्या सुमारास ते आपल्या आणखी एका नातेवाईकासह खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेले होते। पोहत असताना नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही खोल पाण्यात अडकले। यानंतर त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग आणि खोलीमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थितांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। बचाव कार्यादरम्यान एका युवकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं, मात्र आकाश, नरेश आणि कैलास कांबळे या तिघा भावांना वाचवण्याचे प्रयत्न अपुरे ठरले। तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेची माहिती समोर येताच परिसरात मोठी गर्दी झाली होती। सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी नातेवाईकांकडे आलेल्या तिघा भावांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। खेड परिसरातही या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे। खेड तालुक्यातील सुकिवली येथील खडी क्रशर परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात डंपर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने डंपर सुमारे 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार 10 जून रोजी सकाळी सुमारे 11:15च्या सुमारास डंपर हा सुकिवली परिसरातील खडी क्रशर येथे काम करत असताना चालकाने वाहन रिव्हर्स घेतलं, मात्र रिव्हर्सचा योग्य अंदाज न आल्याने डंपर अचानक रस्त्यालगतच्या सुमारे 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळला। अपघात इतका गंभीर होता की चालकाला गंभीर दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीसधाम यांची 24 तास विनामूल्य अपघात मदत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी जखमी चालकाला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती चालक नितीन पवार यांना मृत घोषित केलं। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। तालुक्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागून राहिली असतानाच वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाणीसाठ्यात दिवसागणिक घट होते। मात्र खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नातूनगर धरणात अद्यापही समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरवासियांची पाणी टंचाईची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे। सद्यस्थितीत नातूनगर धरणात 7.606 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून धरणाची पाण्याची पातळी 78.19 मीटर इतकी आहे। याच धरणातून खेड शहराला नियमित पाणी पुरवठा केला जात असून उपलब्ध साठा लक्षात घेता नागरिकांना तातडीची पाणी टंचाई भासणार नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले। दरम्यान तालुक्यातील इतर जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात मात्र लक्षणीय घट होत असल्याचं चित्र आहे। शिरवली लघु पाटबंधारे प्रकल्पात 1.833 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असून धरणाची पाण्याची पातळी 37.92 मीटर इतकी आहे। तसेच पिंपळवाडी धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यातही घट झाल्याची माहिती मिळाली आहे। खेड नगर परिषदेच्या वतीने शहरवासियांना एक दिवसाआड
दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा केला जातोय. याशिवाय काही भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून दररोज सुमारे 20 टँकर फेऱ्या सुरू आहेत. नागरिकांना पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी नगर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. मान्सून लांबल्यास धरण साठ्यावर आणखी ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी नाथूनगर धरणातील उपलब्ध साठ्यामुळे सध्या तरी खेड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागलंय. दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईच्या झळा सहन करणाऱ्या खेड तालुक्यातील 15 गाव पट्ट्यात आता जलसंधारणाची नवी चळवळ उभी राहते. भूगर्भातील जलसाठा वाढवण्यासाठी आणि निकामी झालेल्या बोरवेलना नवसंजीवनी देण्यासाठी या परिसरातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत तब्बल 31 बोरवेलचं पुनर्भरण यशस्वीरित्या पूर्ण केलंय. स्थानिक लोकसहभाग, श्रमदान आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर उभा राहिलेला हा उपक्रम तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरतोय. खेड तालुक्यातील पोसरे, साखर, निवे आणि कुरवळ जावळी गावठाण परिसरात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवते. फेब्रुवारी ते जून या कालावधीत अनेक विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी ग्रामस्थांनी जलसंधारणाचा मार्ग स्वीकारला. या उपक्रमाला सबरजित मुखर्जी फाउंडेशन आणि लीप इंडिया यांनी त्यांच्या CSR निधीतून आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य दिलं, तर स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान करत प्रत्यक्ष कामात सहभाग नोंदवला. यामुळे अल्पावधीतच 31 बोरवेलचं पुनर्भरण पूर्ण करण्यात आलं. MHT CET PCB ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी अकॅडमी महाडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलंय. इयत्ता 12वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चर यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर MHT CET परीक्षा ऑनलाईनरित्या घेतली जाते. यावर्षी या प्रवेश परीक्षेत रोटरी अकॅडमी महाडच्या PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांमधील एकूण 6 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल तर 12 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण मिळवले. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये संजना साळवी 98.61 पर्सेंटाईल, रुची भोसले 98.4 पर्सेंटाईल, श्रावणी गवळी 97.13, तनिष्का पुरबुज 95.81, नंदिनी राठोड 95.81 यांनी 95 पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण मिळवून यश प्राप्त केलंय. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांचे शिक्षक, वर्ग शिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुकिवली जिल्हा परिषद गटाची BLA यांची बैठक शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य सुनीता कासार, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, उपविभाग प्रमुख सुरेश कदम, विभागीय सचिव विजय मोरे, विभाग संघटक नामदेव जाधव, BLA समन्वयक राजेंद्र शेलार, युवा सेना तालुका अध्यक्ष मिलिंद काते आणि BLA शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेतर्फे येत्या रविवारी 14 जून रोजी सकाळी 11 वाजता खेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संघटनेचे अध्यक्ष रवी उदय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थी, पदवीधर, इंजिनिअरिंग, वैद्यकीय क्षेत्रातील उत्तीर्ण विद्यार्थी, JEE नीट उत्तीर्ण विद्यार्थी, शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रात शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी खेड येथील विनोद कांबळे, सुरेश तांबे, महेश मर्चंडे यांच्याशी संपर्क साधावा आणि नाव नोंदणी करून आपली माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. खेड तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार उत्तम कुमार जैन यांच्यावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत CNG पंपात घडलेल्या मारहाणीच्या घटनेचा
खेडमधील पत्रकारांनी जाहीर निषेध केला. दोषींविरोधात कठोर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन देण्यासाठी 10 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता पोलीस ठाण्यात पत्रकार किशोर साळवी, दिवाकर प्रभू, सिद्धेश परशेट्टे, अनुज जोशी आदी उपस्थित होते.